जे माये अविद्ये वेगळे गुणावया नातळे काळे गोरे ना सावळे निर्धारिताने नवे जे द्वैताद्वैत होऊन परते जे सुखाचे वाढविते योगी लक्ष्मी लक्षित जया ते परी नेनवे सर्वथा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलींनी यावर भाष्य केलेलं ज्ञानेश्वरीतलं 203 क्रमांकाची ओवी याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुषस्य परापार्थ भक्ता लभ्यस्त अनन्या यस्यांत स्थानी भूतानी येन सर्व मिदंततम. अर्थात सर्वाहून श्रेष्ठ असं जे भगवान पुरुषोत्तम त्यांची प्राप्ती ही किती सुलभ आहे हे त्यांच्याच वाणीतून आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये ऐकत आहोत. महाराज भगवंत स्वतः सांगतात की नाहम वेदैर्न तपसा न दानेन च जया. यज्ञयाग पूजा विधी वगैरे करून मी प्राप्त होईलच याची शाश्वतेने भगवंत सांगतात. पण भक्ती मार्ग हा अतिशय सुलभ आणि सरळ आहे की ज्या योगे भक्ताला माझी आणि माझ्या धामाची प्राप्ती होऊ शकते. भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणे एकेची सरते. भक्तिपंथाच्या मार्गाला लागलं की या एकच जन्मामध्ये मोक्षाची प्राप्ती करून घेता येते. महाराज कारण भक्ती ही दिसायला सोपी असली तरी समर्पण भाव भक्ती इतका कुठंच नाही. महाराज भक्त जे नाही विभक्त भगवंतापासून त्याला भक्त म्हटलेलं आहे. अद्वैत भाव जीव आणि शिवाचं ऐक्य म्हणजे भक्ती आहे. स्वस्वरूपाचा पूर्ण विसर म्हणजे भक्ती आहे. भगवंताशी भक्तीद्वारा जीव इतक्या अनन्य भावाने जोडला जातो. महाराज की त्या ठिकाणी त्याचं स्वत्व संपलेलं असतं. जसं प्रत्येक कर्म करत असताना आपण करत असलो तरी कर्तेपणा आपल्याकडे घ्यायचा नसतो. कारण कर्तेपणा घेतला की मग पुन्हा सुख आणि दुःख या उपाधी ही लागलेली फळं कर्मफळं आपल्याला भोगावे लागतात. आणि जोपर्यंत कर्मफळ निर्माण होत आहे तोपर्यंत या मृत्यूलोकी यावंच लागतं. मोक्ष फक्त कर्त्याच्या भूमिकेतून विरक्त झालं तरच आहे. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले आईसे जेने जाणितले तो सुटला गा. मुक्त कोण आहे त्याची व्याख्या सहज माऊली करून जातात. कर्तेपणा पूर्ण भगवंत चरणी समर्पित करून कुठलंही कर्म करावं प्रासादिक स्वरूपानं होऊन जातं. महाराज ते कर्म राहतच नाही, तोच धर्म होऊन जातो. आणि ज्यावेळेस जीव भक्ती पंथाशी जोडला जातो त्यावेळेस भगवंताच्या धामातील प्रवेश हा निश्चित होतो. महाराज आपोआप अध्यात्मामध्ये जीव प्रगत होत जातो. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे परमधामाची प्राप्ती इतक्या सहजपणे होत नाही. काल आपण पाहिलो की भगवंत म्हणतात ना हम वेदर्न तपसा न दानेन च जया शक्यवानसी हम दृष्टवानसी माम यथा. तू जे पाहतोय ना अर्जुना आता मला, हे रूप
इतर कोणालाही सहजपणे पाहता येत नाही. अर्थात अर्जुनही स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहू शकत नव्हता, म्हणून सुरुवातीलाच विश्वरूप दर्शनच्या सुरुवातीलाच भगवंत दिव्यम ददामी ते चक्षुषी पश्यमे योगमेश्वरम म्हणतात की तुझ्या डोळ्यांनी अर्जुना ते पाहणं शक्य नाही माझं रूप, म्हणून मी तुला दिव्य चक्षु देतोय, दिव्य दृष्टी देतोय. त्या दृष्टीद्वारे तू मला जाणू शकतो. आणि त्या दिव्य दृष्टीद्वारे जेव्हा अर्जुन पाहतो भगवंताचं स्वरूप, त्यावेळेस अर्जुनाला पश्चाताप झाला आहे महाराज की सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण, हे यादव, हे सखेती. अरे देवा, तुला यादव काय म्हणलो, कृष्णा काय म्हणलो, एकेरी तुझा मी उल्लेख केलो, तू तर त्रैलोक्यनाथ आहे. अर्जुनाची खात्री झाली महाराज, मला माफ कर, मला माफ कर. अर्जुन म्हणतोय देवा मी खूप चुकलो, तुला मी जाणू शकलो नाही. भगवंताला जाणणं इतक्या सहजपणे शक्य नाही महाराज. भक्त्या त्वनन्य शक्य अहमेवम विदो अर्जुन, भगवंत विश्वरूप दर्शनमध्ये 54व्या श्लोकमध्ये सांगतात. मला जाणणं फक्त हे भक्तीद्वारेच शक्य आहे भगवंत सांगतात. आणि भक्तिपंथ बहु सोपा, सर्वात सोपा मार्ग आहे महाराज. काय नाही, फक्त मी आणि माझं म्हणायचं सोडून द्यायचं, समर्पण भाव धरायचा आणि कर्म करत राहायचं, प्रासादिक स्वरूपानं कर्म करत राहायचं. जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण नेमकं हेच आमच्या बाबतीत घडत नाही महाराज. अगदी अंतिम श्वासापर्यंत आमचा स्वार्थ काही केल्या दूर होत नाही महाराज. हे माझं, हे माझं, हे मला हवं, ते मिळवायचं आहे. इदमाद्य मया लब्धम इमम प्राप्से मनोरथम, सगळे मनोरथच चालू आहे महाराज. भविष्यती पुनर्धनम, खूप श्रीमंत व्हायचं आहे, याच्याशिवाय दुसरी अपेक्षाच नाही जीवाची. जे की सगळं क्षणभंगुर आहे. शाश्वत जरी वाटत असलं, टिकून जरी राहत असलं पिढ्यानपिढ्या, तरी काहीच सोबत न्यावं लागत नाही महाराज. काहीच सोबत नेता येत नाही. सगळे याच ठिकाणी टाकून देतात. म्हणून गीतेचं सारच आहे महाराज की साथ में क्या लाया था जो तुमने खोक दिया. अरे जे काही गेलेलं आहे ते इथूनच घेतलं नाही, इथंच दिलेलं आहे. मग शोक कशा करता, क्यों व्यर्थ शोक करते हो. जो कुछ लिया यहीं से लिया, जो गमाया यहीं पे दिया. याच्याशिवाय दुसरं काय महाराज जीवनामध्ये काय सोबत आणलेलं आहे, काहीही आणलेलं नाही. पण तुला हव्यास किती आहे, आणि काहीच वर नेता येणार नाही, हेही त्रिकालाबाधित सत्य आहे. तरी हव्यास आमचा संपत नाही महाराज. ज्या घराला बाह्या सारून पाणी मारलेलं आहे, त्या घराची वास्तू होताना सुद्धा तिथं त्या पाणी मारणाऱ्याला स्थान नाही महाराज. विचारलं दादा कुठं आहे तर सांगतात दादा गावाकडे आहेत, गुराढोरांचं पाहावं लागतं. दोन्ही गडी इथं बोलवून घेतलेलं आहे, कारण इथं वाढायचं वगैरे बाकीचे काम आहेत. आणि मग संपूर्ण गाव जेवल्यानंतर दादाला डबा पाठवला जातो महाराज. हेच फल काय मम तपाला. त्यावेळेस पश्चाताप होतं जीवाला की अरे जे काही मी करत गेलो ते किती चुकीचं होतं. जे करायला पाहिजे ते करत नाही आम्ही. दिवाळीला कुणबी शहाणा होत असतो म्हणे. पावसाचा संपूर्ण पावसाळा सरता पावसाळा असतो, परता पाऊस सुरू झालेला असतो. आणि त्यावेळेस आमचा बळीराजा विचार मांडतो की खालच्या आवडात पाणीच पाणी साचलेलं आहे, तिथे जरा भाताचं पीक लावलं असतं तर बरं झालं असतं. वेळ निघून गेल्यानंतर सावध होण्यात काहीच अर्थ नाही महाराज. म्हणून परमार्थाच्या ठिकाणी तातडी करायची, करावी तातडी परमार्थाची. कधी पूर्णविराम असेल जीवनाचा सांगता येत नाही. म्हणून जेव्हा जाग आली, अर्थात आध्यात्मिक जाग ज्या वेळेस आली, त्या क्षणी आम्हाला विरक्त होता आलं पाहिजे. भगवंताची कास धरता आली पाहिजे. भगवंत चरणी लीन होता आलं पाहिजे. जे शाश्वत आहे
त्याच्या प्राप्तीकरता आमची तळमळ सुरू व्हायला पाहिजे महाराज. मोठा प्रवास आहे शेवटचा. त्या प्रवासाची तयारी करायला नको. अचानक बोलवणं आल्यानंतर किती धांदल उडेल. अहो, गावाला जायचं असलं, अचानक गाडी आहे, आता 15 मिनिटात गाडी आहे आणि जाणं आवश्यक आहे, किती धांदल उडते महाराज ती गाडी पकडण्याकरता. आणि काहीतरी 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 राहून जातं. इथं तर सर्वच राहून जातं आणि तो पश्चाताप आल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण मनुष्य योनी ही योगियांची योनी आहे. आयुष्यभर जरी विषयासक्तीमध्ये गेलेलं असेल, इंद्रियांचे तृप्ती करण्यामध्ये गेलेलं असेल, तरी शेवटी लक्षात येतं की हे सगळं चूक होतं. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. अहो, इंद्रियांचा स्वभाव आहे तो. म्हणून का त्यांना तिकडे आयुष्यभर जाऊ द्यायचं आहे का? ते आम्हाला सीमित करता आलं पाहिजे. म्हणून तर प्रत्येक मंदिरामध्ये प्रवेश केल्या केल्या कासवाची प्रतिमा लावलेली असते महाराज, प्रवेशद्वाराजवळच. तो संकेत आहे आम्हाला की सगळ्या इच्छा आकांक्षा आम्हाला किमान मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनाकरता जात असताना सीमित करता आल्या पाहिजे. यदा संहर्ते चायम कुर्मंगानी व सर्वशा इंद्रियानी इंद्रियार्थेभ्य स्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याला साधक म्हटलेलं आहे. मंदिरमध्ये जावं, भगवंताचे मूर्ती पाहावं, द्रष्टाद्रष्ट व्हावं भगवंताशी, आणि काहीच मागणं मनामध्ये येऊ नये, साधकाची पहिली पायरी आहे महाराज. पण आम्ही पायरी चढायच्या आधीच यादी घेऊनच जातो तिथं. अलिखित यादी, पटापट पटापट सगळं मागणं आपोआपच येतं महाराज. दर्शन लांबच राहतं. त्याच्या आधी मागण्याची यादी सुरू होते. मागावं, मागू नये असं नाही, तो दाता आहे. पण जे शाश्वत आहे ते मागता आलं पाहिजे. मागणं सुद्धा कला आहे महाराज. नाहीतर कल्पतरू खाली बसला, कल्पवृक्षाखाली, आणि सहज मनात आलं, थकलेला पांतस्त उन्हाळ्यामध्ये सहज मनात आलं, अरे किती रखरखतं ऊन, पण किती थंड सावली आहे म्हणे, या ठिकाणी जर आता थंडगार पाणी मिळालं तर किती छान होईल. लगेच पाण्याचं मडकं आलं महाराज, थंडगार. पुन्हा म्हटलं थोडंसं भोजनाचा ताट, पंचपाक्वानाचा. म्हटलं हे सगळं झालं, आराम करता आलं तर लगेच आरामाकरता मखमलीची गादी, चंदनाचा कॉट, सगळे आता कल्पतरूच होतं महाराज. आणि तिथे झोपी गेल्यानंतर सहज याच्या डोक्यात आलं, भूताटकी तर नसली तर आपल्याला खाऊन तर टाकलं. आलं भूत आणि केलं गिळंकृत. मागता आलं पाहिजे महाराज. म्हणून भगवंताजवळ शाश्वत मागणं मागावं कधी. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 203 क्रमांकाच्या वेळेत म्हणतात की ते माझे परम साचोकारे निजधाम, हे आतू वट तुझ वर्म दावी जतसे. भगवंत सांगतात, अर्जुना, ते माझं परम साचोकारे निजधाम, असं जे स्वरूप तेच माझं खरोखर उत्तम ठिकाण आहे. की ज्या ठिकाणी ते ठिकाण प्राप्त झालं आणि त्या ठिकाणी एकदा जीव पोचला की परती माघारी घेत नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी. पण मनाची ओढ त्या दिशेनं आम्हाला करता आली पाहिजे. पहिली गोष्ट, मन तिकडे तयारच होत नाही. पण मनाचं एक वैशिष्ट्य आहे मात्र, एकदा तयार झालं की परती माघारी घेत नाही. जेव्हा समजून उमजून आम्ही त्या मार्गाला लागतो त्यावेळेस पुन्हा प्रपंचामध्ये ते मन रममान होत नाही महाराज. म्हणून भगवंत सांगतात, ते माझे परम साचोकारे निजधाम, माझ्या मुख्य स्वरूप होय अर्जुना ते धाम म्हणजे. आणि हे गुह्य अंतरंगाद्वारे मी तुला सांगतोय. भगवंत म्हणतात, अंतःकरणातून सांगतोय, स्पष्ट करून मी तुला सांगतोय की त्या ठिकाणी एकदा जीव गेला, ते ठिकाण जर प्राप्त झालं तर पुन्हा मृत्यूलोकी या जन्ममृत्यूच्या खाईमध्ये जीवाला यावंच लागत नाही. या चक्रामध्ये जीव पुन्हा गुरफटला जात नाही, तो मुक्त होऊन जातो. ते माझे परम साचोकारे निजधाम, हे आतू वट तुझ वर्म
दावीज तसे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.